मुंबईच्या मालाड पूर्वेतील कुरार गावात पतीच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तानाजीनगर परिसरात आकाश साळुंखे याने आपल्या 29 वर्षीय पत्नी सुचिता साळुंखेवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या सुचिताला आरोपीने स्वतः ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। त्यानंतर आरोपी रुग्णालयातून फरार झाला। पत्नीच्या नोकरीवरनं आणि तिच्या चारित्र्यावरनं पतीला संशय असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे। या घटनेनंतर दाम्पत्याच्या 4 वर्षाच्या मुलावर दुर्दैवाने आई वडिलांच्या छत्रापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। कुरार पोलिसांनी हत्या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी 2 पथकं रवाना करण्यात आली आहे। मुंबईच्या मालाड पूर्वेतील कुरार गावातील तानाजीनगर परिसरात पतीच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आकाश साळुंखे यांनी आपली 29 वर्षीय पत्नी सुचिता साळुंखे हिच्यावर चाकूने अनेक वार केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या सुचिताला आकाशने स्वतः ऑटो रिक्षातून शताब्दी रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। त्यानंतर आरोपी आकाश रुग्णालयातून फरार झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आकाश आणि सुचिता यांनी प्रेम संबंधातून 2022 मध्ये कुटुंबियांच्या संमतीशिवाय लग्न केलं होतं। त्यानंतर कुटुंबियांनी दोघांना घराबाहेर केल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते। आर्थिक अडचणींमुळे सुचिता बाहेर पॅथॉलॉजीमध्ये काम करण्यासाठी जात होती, मात्र पत्नी नोकरीसाठी बाहेर जाते यावरनं आकाशला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे। याच कारणावरनं दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे। आरोपीला दारू आणि नशेचं व्यसन असल्याचंही पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। घटनेच्या दिवशी पती पत्नींमध्ये पुन्हा वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानंतर आकाशने कथितरित्या चाकूने सुचितावर अनेक वार केलेत। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुचिताला आरोपीने स्वतः रुग्णालयात नेलं, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही। त्यानंतर तो पोलिसांना माहिती न देता रुग्णालयातून फरार झाला। या घटनेमुळे त्यांच्या 4 वर्षाच्या मुलावर मोठे संकट ओढवलं आहे। घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्याकरिता 2 पथक तयार करण्यात आली आहेत। हत्येमागील नेमकं कारण, कौटुंबिक वाद आणि आरोपीच्या कथित व्यसनासह सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। पतीच्या संशयातून पत्नीच्या हत्येच्या या घटनेने मालाड परिसरात खळबळ उडाली आहे। सुचिताच्या मृत्यूमुळे तिच्या 4 वर्षाच्या मुलावर मोठं संकट कोसळलं आहे। कुरार पोलिसांनी हत्या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपी आकाश साळुंखेचा शोध घेण्याकरिता 2 पथकं कामाला लागली आहेत। या हत्येमागील नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे।